जय हिंद मित्रांनो, परळी शहरामध्ये गेल्या 7-8 दिवसापासून अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणारचा असल्याचा भोंगा नगर परिषदेतर्फे फिरवण्यात येत आहे. तर त्या संदर्भामध्ये आता हे जे आपण इथं पाहतात ही एक अशा प्रकारचे ही संपूर्ण लाईन ही अशी रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसून आपला उदरनिर्वाह करणारे हे गोरगरीब हे आपण पाहू शकता. हे इकडं ही पूर्ण अशी लाईन ही रस्त्याच्या बाजूला हे गोरगरीब आपला व्यवसाय मांडून आपल्या संसाराची उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आज यांच्यावर अशी वेळ आहे की आपण ही पुढेपर्यंत अशा प्रकारचं अतिक्रमण, तरी अतिक्रमण नाही तर हे जगण्याचा संघर्ष करत आहेत. पण परळी शहराची आतापर्यंतची जी समजा अतिक्रमण मोहीम आहे ती ही अशाच आमच्यासारख्या सामान्य गोरगरीब जणांपासून सुरू होते आणि तिथेच थांबते. पण जे मातब्बर राजकारणी, जे पुढारी, जे त्यांचे कार्यकर्ते अधिकारी यांनी जे भूमाफिया करून रस्त्यावर पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे, तर त्या संदर्भामध्ये अगोदर त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. तर काही आपल्या इथल्या ह्या छोट्या व्यापाऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया या संदर्भामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे. तर आपले हे गाड्यांचे पंक्चर काढणारे बंधू आहेत, तर यांची अतिक्रमणा संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहे? हे रॉंग व्हायले. अतिक्रमण हे नाही, अतिक्रमण नाही व्हायला पाहिजे. गोरगरिबांचं हे नुकसान नाही व्हायला पाहिजे. गोरगरीब लोक एक जगायलेत, त्यांना जगू द्यायला पाहिजे. जसं की या बंधूंनी आपली प्रतिक्रिया दिली. आज मला सांगा, आज जर का अतिक्रमणाच्या नावाखाली फक्त यांचे डबे तर हे कधी बी उचलून घेऊ शकतात, परंतु तुम्ही अगोदर अतिक्रमण पक्के ज्यांचे बांधकाम आहे त्यांच्यापासून सुरू करा, मग आम्ही समजू की तुम्ही खरंच पारदर्शकपणे अतिक्रमण काढत आहात. तसंच या प्रकारे हे असं पुढे अजून आपण आल्याच्या नंतर आपण पाहू शकता परळी शहराची शिस्त कशा प्रकारची आहे. यांना फक्त दिखावा करायचा आहे. आज ही जी इंडिया बँक आहे, आज या इंडिया बँकेसमोर ही आता नाही तर वर्षानुवर्षे ही जी गाड्यांची पार्किंग लागत आहे, कशा अशा अस्ताव्यस्त गाड्या लागत आहेत, कुणी कुठेही गाडी सोडलेली आहे. तर यावर ना पोलीस प्रशासन लक्ष देतं, ना नगर परिषद लक्ष देतं. यांना फक्त गोरगरिबांना उठवून फक्त अतिक्रमणामुळेच हा त्रास होत आहे फक्त असं दाखवायचं असतं. तरी मित्रांनो, सर्वांनी एकत्र येऊन या अतिक्रमणाचा विरोध करावा आणि आपल्याला लाचारीनं जीवन जगण्याची जी वेळ हे आपल्यावर आणत आहेत, तर स्वाभिमानाने जीवन जगायचं असेल तर आपल्याला एकत्र यावे लागेल. जय हिंद, जय भारत.